नमस्कार रसिक प्रेक्षक मी शुभम पवार प्रहार डिजिटलच्या गजर हरिनामाचा या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण गोळप येथील सुतारवाडीत आलेलो आहेत। आपल्यासोबत सुतारवाडीतील रवींद्र मेस्त्री बुवा आहेत, तर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपल्या गजर हरिनामाच्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच्या पद्धतीने आपण सुरू करूया। तुमचा एखादा आवडीचा अभंग आमच्या रसिक प्रेक्षकांना ऐकवलात तर खूप बरं होईल। हा, नक्कीच ऐकतो। आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, आधी रचली, आधी रचली, आधी रचली। देवा नवते चराचरा, देवा नवते चराचरा, देवा होते पंढरपुरा, देवा होते पंढरपुरा, देवा होते पंढरपुरा, मगा वैकुंठ, मगा वैकुंठ, मगा वैकुंठ, आधी रचली, देवा नवती ओढा गंगा, देवा नवती ओढा गंगा, देवा होती चंद्रभागा, देवा होती चंद्रभागा, देवा होती चंद्रभागा, आधी रचली, आधी रचली, आधी रचली, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमती, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमती, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमती, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमती,
राचिनी मंडळी आली राचिनी खूप छान असा अभंग होता. नक्कीच अभंगाच्या माध्यमातून हरीचं नाम हे आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंच असेल. मला सांगा साधारण तुमचं ह्या भजन मंडळाला किती वर्ष झाली आणि तुमचा प्रवास कसा झाला? सुरुवात अशी झाली की याच हनुमान मंदिरामध्ये वडील गायचे. नंतर मग त्याची आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हा माझा भजनाचा प्रवास सुरू झाला. माझं भजनाचा कालावधी साधारण आता मी जवळजवळ 38 वर्ष मी भजन करतोय. 38 वर्ष हरिनामाचा माझा प्रवास चालू आहे. पहिल्यांदा प्रवास थोडासा खडतर झाला, पण नंतर मला गुरु माझे चांगले भेटले. गुरुनी मला भरपूर सपोर्ट केला. त्यामुळे माझा आणि माझे जे धरकरी वगैरे वास्पी या लोकांनी भरपूर सपोर्ट केला. त्यामुळे माझा भजनाचा प्रवास आतापर्यंत उत्तम चालू आहे. तुम्ही आता म्हटलंत की गुरूंच्या सानिध्यामुळे तुमचा भजनाचा प्रवास हा उत्तम चालू आहे. आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की तुमच्या भजन कालावधीत म्हणजे तुमच्या भजनाच्या कारकिर्दीत तुमचे पहिले गुरु कोण किंवा तुमचं प्रेरणास्थान कोण आहेत? माझे पहिले गुरु माझे वडील आणि त्याच्यानंतर माझे गुरु भडेगावचे संजय बुवा सुर्वे हे माझे आत्ता गुरु आहेत. बुवा शास्त्रीय गायन आणि भजनाचं गायन याच्यात काय नेमका फरक आहे? शास्त्रीय गायन आणि भजन याच्यामध्ये फरक असा आहे की शास्त्रीय गायनमध्ये गाणारा जो जो गाणं गातो तो एकटाच बसलेला असतो आणि भजनामध्ये जे असतो ते त्याच्यामध्ये शास्त्रीय गाण्यामध्ये जे वास्पी असतात ते साईडला असतात आणि भजनामध्ये वास्पी आणि धरकरी हे एकत्र असतात. हा त्याच्यामधला फरक आहे. खूपच छान असा अनुभव तुम्ही सांगितलात. पण भजनामध्ये निरूपण जे असतं त्याच्यामध्ये निरूपण जेव्हा बुवा करतात त्या निरूपणाला किती महत्वाचं स्थान आहे? काय सांगाल त्याबद्दल? भजनामध्ये निरूपण म्हणजे ही जी खुर्ची आहे ती खुर्ची नारदाची गादी आहे आणि भजनामध्ये निरूपण जे आपण करतो ते प्रत्यक्ष सगळे जे बसलेले प्रेक्षक लोक असतात ते प्रेक्षक लोकांना हरिनामामध्ये जे वाहत गेलेले असतात सोडून ते हरिनामामध्ये पुन्हा यावेत आणि त्या लोकांना हरिनामाची ओढ लागावी यासाठी प्रबोधन करणं गरजेचं असतं. हा त्याच्यामधला फरक आहे. बुवा भजनामध्ये संत साहित्य आहे आणि संत साहित्याच्या काही रचना आहेत. त्या रचनांचा आणि त्या साहित्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर कुठे प्रभाव पडलेला आहे का? आमचं जे पंचरत्न भजन मंडळ म्हणजे आज कैलासवासी परशुराम पांचाळ, चंद्रकांत कदम, कासले बुवा ह्या लोकांनी आज जे भजनाची सांगड घालून दिली ती सांगड इतकी जबरदस्त आहे आणि त्यामध्ये हरिनामाचा आज जो वारसा त्याने रचून दिलाय तो वारसा आम्ही पुढे चालवावा यासाठी त्या लोकांनी सांगड घालून दिली. तरी सुद्धा आज हे लोक मागे पुढे जे भजनाचं हे करतायत वेगवेगळ्या प्रकारे भजनामध्ये जे हे करतायत ते थांबवावं. आज त्यांनी जी सांगड घालून दिली आहे ती अतिशय सुंदर सांगड आहे. त्या सुंदर सांगडेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन चांगलं भजन हे घडावं ही अतिशय याच्यामध्ये चांगली आत्ता परिस्थिती आहे. पण तरी सुद्धा आमच्याकडनं जेवढं जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये किंवा या भजनामध्ये जास्तीत जास्त आम्हाला जे काही करता येईल भजन चांगलं करता येईल तो आम्ही जरूर प्रयत्न करू. बुवा आत्ताची तरुण पिढी डिजिटल युग आहे. काही पिढी तरुणाई कुठेतरी व्यसनाधीनकडे वळते. तर तरुण पिढीने व्यसनाधीनता सोडून कुठेतरी कला क्षेत्रात आपलं प्रावीण्य निर्माण करावं. यासाठी तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? 84 लक्ष योनीमध्ये मानवाचा जन्म हा सर्वश्रेष्ठ त्याच्यामध्ये धरला जातो. आज जी तरुण पिढी आहे ही वेगवेगळ्या व्यसनाधीन वेगवेगळ्या कार्यक्रमाचे घाणेरडे व्यवहार किंवा एक प्रकारचे मोबाईल ह्याचा जो वापर जास्तीत जास्त होतोय तो जो वापर तो थांबवावा
आणि त्यासाठी हरिनामाची सांगड जी आता आमच्या ज्या संत संगताने आणखीन यांनी जे घालून दिले त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. हरिनाम हे इतकं सुंदर आहे की त्यामध्ये माणसाला आयुष्यात त्या ह्याच्या हरिनामाशिवाय अजिबात आता याच्या पुढे काही नाही आहे. तो हरिनामामध्ये जास्तीत जास्त या तरुण पिढीने यावं ही त्यांना मी जास्तीत जास्त विनंती करीन. खूप छान वाटलं चर्चा करताना तुमच्याशी. मुलाखतीचा शेवट ही तुमच्या गोड आवाजातील एखाद्या गवळणीने झाला तर अधिक चांगलं होईल. ठीक आहे. गवळण ऐकवतो, चांगल्या आवाजामध्ये गवळण ऐकवतो. गवळणीचे बोल आहेत, कोणीतरी याग कोणीतरी याग. कुणीतरी याग कुणीतरी याग कुणीतरी याग याग या कुणीतरी याग कुणीतरी याग कुणीतरी याग याग या कुणीतरी याग
कुणीतरी या ग कुणीतरी या ग या ग या ग या कुणीतरी या ग कुणीतरी या ग कुणीतरी या ग या ग या